महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। याशिवाय 13,500 रुपयांच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या। 13 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान शहरात विविध ठिकाणी हे शिबिर संपन्न होत आहे। दरम्यान तिडके कॉलनीतील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र तेथे नुकतेच एक शिबिर संपन्न झालेले आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सागर वैद्य यांच्या संकल्पनेतून आणि समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे यांच्या संयोजनाने हे शिबिर आयोजित केले जात आहे। दरम्यान आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत तिडकी कॉलनीतील शिबिराचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या शिबिरात मोफत चष्मे वाटप, महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी, रक्तातील सर्व घटकांची तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, दातांमध्ये सिमेंट भरणे, दातांची पॉलिश करणे आदी सर्व तपासण्या करण्यात येत आहे। दरम्यान उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आमदार देवयानी फरांदे यांनी आयोजकांचे कौतुक केले। तसेच संयोजक सागर वैद्य आणि विनोद येवले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। या ठिकाणी प्रभाग 12 मध्ये आमचे पदाधिकारी विनोद येवलेकर, वर्षाताई येवलेकर आणि आमचे ज्येष्ठ नेते ह्या भागातले शिवाजीराव गांगुर्डे यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे। MNGL आणि राजेश पांडे यांच्या माध्यमातून ही व्हॅन जी आहे ही उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि या मोबाईल व्हॅनमध्ये सर्व पद्धतीच्या तपासणीच्या सगळ्या सुविधा आहे। कॅन्सरपासून, दातांपासून, डोळ्यांपासून ते सर्व इक्विप्ड अशी ही बस आहे आणि ज्याच्यामध्ये स्टाफ देखील आहे, डॉक्टर्स देखील आहे आणि ह्या व्हॅनच्या माध्यमातून ठिकठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिबिरं घेण्यात येत आहेत। मी सर्व नाशिककरांना विनंती करेल, ज्या ज्या भागामध्ये ही व्हॅन येईल त्याचा आपण लाभ घ्यावा। मोफत चष्मे देखील त्याच्यामध्ये वाटप केले जात आहेत। तातडीने दातांवरचे उपचार, सिमेंट भरणं असेल, इतर काही ट्रीटमेंट असेल त्या देखील त्याच्यामध्ये केल्या जात आहेत। सोनोग्राफी असेल किंवा मग कॅन्सरच्या तपासण्या आहेत त्या देखील ह्या व्हॅनमध्ये केल्या जात आहेत। त्यामुळे अतिशय चांगली सुविधा नागरिकांच्या दारापर्यंत आणण्याचं काम आमच्या माध्यमातून होत आहे। त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि MNGL आणि राजेश पांडे यांचे मनापासून आभार। धन्यवाद। समर्थ युवा फाउंडेशन आणि MNGLचा CSR निधी याच्या संयुक्त विद्यमाने खरं तर हा उपक्रम गेले 3 वर्ष पुण्यामध्ये सुरू आहे। आपण जी मेडिकल व्हॅन आत्ता बघतायत ही अतिशय अत्याधुनिक अशा पद्धतीची मेडिकल व्हॅन आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सरचं चेकअप करणारं मशीन आहे, आय, डेंटल आणि पॅथलॅब अशा 4 इतरही सुविधा त्याच्यामध्ये आहे। आणि पुण्यामध्ये गेल्या 3 वर्षात 33,000 लोकांचं मोफत आरोग्य तपासणी जी आहे ती समर्थ युवा फाउंडेशन आणि MNGL यांनी संयुक्त विद्यमाने केलेली आहे। आमची संकल्पना होती की अशाच पद्धतीचा उपक्रम नाशिककरांसाठी सुद्धा सुरू करावा आणि त्या अनुषंगाने गेले 15 दिवस ही मोबाईल मेडिकल व्हॅन जी आहे ती नाशिकमध्ये आलेली आहे। नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण रोज अशा पद्धतीचा आरोग्य मेळावा भरवतो आहे आणि त्या ठिकाणी मोफत साधारणतः बाहेर जर आपण गेलो तर 13,000पासून तर 18,000पर्यंत जे चेकअपला पैसे लागतात अशा पद्धतीच्या सर्व तपासण्या ज्या आहेत त्या आपण इथे फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण करून देतो आहेत लोकांना आणि आतापर्यंत जवळपास 4,000 नाशिककरांना याचा फायदा झालेला आहे। आज राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रामध्ये विनोदजी येवले आणि त्यांच्या मित्रपरिवाराने याचं आयोजन केलेलं आहे आणि शहरातल्या वेगवेगळ्या भागात नाशिक रोड असेल, मसरूळ, सिडको, सातपूर, अंबड या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी हा कॅम्प भरवला जातो आहे। या संपूर्ण उपक्रमाची जे श्रेय आहे ते समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य श्री राजेशजी पांडे आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून खरं तर हे आरोग्य शिबिरं गेले 3 वर्ष सुरू आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा मान्य गिरीशजी महाजन साहेब असतील आणि इतरही सर्व ज्येष्ठ वरिष्ठ मार्गदर्शक आमदार आणि इतरांच्या साह्याने शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये गेली 15 दिवस हा उपक्रम आता सुरू आहे। अजून खरं तर आपण 15 दिवसामध्ये नाशिक रोड, दसक पंचक, आडगाव, नांदूर नाका, मसरूळ, सिडको, अंबड या भागामध्ये केलेला आहे आणि उद्यासुद्धा मुक्त विद्यापीठामध्ये आणि त्यानंतर एकदा दसक पंचक गावामध्ये हा उपक्रम होणार आहे। नमस्कार, मी विनोद येवले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं मी नाशिक शहराचं काम करतो आहे। आज या ठिकाणी मध्य विधानसभेमध्ये मोफत मेडिकल कॅम्प ठेवला आहे। हा MNGL व समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून हा कॅम्प या ठिकाणी चालला आहे। महत्त्वाचं सांगायचं होतं की बरेच मेडिकल कॅम्प आम्ही घेतो, अपोलो हॉस्पिटल असो, सह्याद्री असो, परंतु ह्या कॅम्पमध्ये
अशी विविधता आहे की सर्व सेट एकाच ठिकाणी समर्थ युवा फाउंडेशनने या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे डेंटल चेकअपसाठी नागरिकांना फक्त दात चेक होतात, परंतु या ठिकाणी लोकांना दात साफ करून देणं, त्याचप्रमाणे सिमेंट भरून देणं, अशा मोठ्या प्रमाणातलं डेंटल चेकअप या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी साधारण 600 ते 700 लोकांचं चेकअप आज दिवसभरात होणार आहे आणि सकाळी चेकअप करून लोकांना संध्याकाळी सर्व रिपोर्ट्स त्यांना जागेवर मिळणार आहे. आपण या ठिकाणी ब्लड टेस्ट करून दिल्यानंतर नागरिकांना समजा काही समस्या उद्भवल्या, समजा ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड नाही, आधार कार्ड नाही, ते आयुष्यमान कार्ड आणि आधार कार्ड अपडेशनसुद्धा या ठिकाणी आपण करून देतो आहे. म्हणजे नागरिकांना मेडिकल कॅम्पसोबत शासकीय योजनेचं डॉक्युमेंटसुद्धा आपण या ठिकाणी देत आहेत. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा. सागरजी वैद्यांनी या कॅम्पसाठी खूप मदत केलेली आहे, त्यांचा आम्ही मंडळाकडून आभार मान्य करतो. ह्या मेडिकल कॅम्पमध्ये जे पण रुग्ण कोणी कॅन्सरचे रुग्ण असतील किंवा कोणाला आजारातनं व्यतीत झाले असेल, या सर्व रुग्णांसाठी आपण मोफतमध्ये हॉस्पिटलचा खर्च उचलणार आहेत. तर सर्व नागरिकांनी एवढा विचार करावा की इथं आल्यानंतर त्यांना पूर्णतः बरं करून आम्ही या ठिकाणी नागरिकांना दिलासा देणार आहेत. 13 ते 26 जानेवारी दरम्यान ठिकठिकाणी होणाऱ्या शिबिराचे नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक सागर वैद्य यांनी केले आहे. NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.